इरली काकूंचा दुःखाचा अतिरेक. आमच्या सातमाईंच्या वाड्यातनं आमचा सखाराम असा अचानक कुणाच्या ध्यानीमनी नसताना निघून गेला आणि आमच्या इरली काकूंनी आमच्या सर्वांशी उभा दावा धरला होता. आता सखाच्या जाण्याचं दुःख आम्हा सगळ्यांना होतं. तरी आता इरली काकू जे काही वागत होत्या त्याचं दुःख सगळ्यांनाच होतं. ज्यावेळी आमचा सखा गेला त्यावेळी कोल्हापूरवरनं तातडीनं जीप घेऊन आबा पाटील, रमा काकू, शंकर काका काकू, बाजीराव काका काकू आलेच होते. त्यावेळी ही इरली काकूंच्या घरची मंडळी ओसरीवर बसलेल्या आजीशी किंवा आत्याशी तसंच इतर कुणाशीही न बोलता आल्या आल्या इरली काकूंच्या खोलीत जाऊन बसली होती. आणि इरली काकू त्यांना रडत कुजबुजत काही सांगत राहिल्या होत्या. ही मंडळी जेव्हा कोल्हापूरला जाण्यास निघाली त्यावेळी आबा पाटील रामदास काकांना म्हणाले होते, तुम्ही इरली आणि मुलांना घेऊन 4 दिवस कोल्हापूरला राहायला येता का? त्यावेळी काकांनी त्यांना स्पष्टपणे नकार देत ते म्हणाले, बा, सखाच्या जाण्याचं आमच्या वाड्याला सगळ्यांना फार दुःख झालं आहे. त्यात शेतीची कामं खोळंबलेली आहेत, तसंच आत्मा तुकाची शाळा आहे आणि आणि आनंदी अक्काला सोडून मला सध्या तरी कुठं जायचं नाही आहे. आबा त्यांना म्हणाले की मला ते सगळं समजतंय जावई बापू, मी निदान इरलीला तरी 4 दिवस आमच्या वाड्याकडे घेऊन जाऊ का? तेव्हा आमच्या इरली काकू रागानं पाय आपटत बाहेर येऊन ओरडल्या, आबा, मी माझ्या आत्मा तुकाला सोडून कोल्हापूरला येणार नाही. अहो, या वाड्याच्या पोरांनी माझ्या एका पोराला खाल्लंय, आता माझ्या दुसऱ्या पोरांना सोडून मी कुठे येणार नाही. उद्या त्यांनासुद्धा ही पोरं खाऊन बसतील. हे ऐकलं आणि रामदास काका चिडले. ते रागाने म्हणाले, इरले, तोंड सांभाळून बोल. तशा इरली काकू रडत रडत आत गेल्या. त्यावेळी ओसरीवर माझी आजी, आत्या, कमळी काकू, माझी आई आणि मंगी काकू कापसातल्या बिया काढत बसल्या होत्या, परंतु त्या कुणीच काहीच बोलल्या नाहीत. आणि थोड्या वेळानं इरली काकूंचे कुटुंबीय जायला निघाले तेव्हा त्यांनी फक्त रामदास काकांनाच आम्ही निघतो म्हणून सांगितलं. आजीकडे किंवा बाकी कोणाकडे काहीही न बोलता ती मंडळी निघून गेली. तेव्हा आमचे रामदास काकाच आजी आणि आत्याकडे बघत आत निघून गेले. नंतर इरली काकूंचा मोठ्यानं बोलण्याचा, रडण्याचा आवाज सगळ्यांना ऐकू आला. त्यावेळी आत्या हलकेच आजीला म्हणाली होती, आये, हे असं वागणं आबांना शोभतं का? अगं, त्यांनी तुझा तरी मान राखायला नको का? तसं आजी हलकेच म्हणाली, आनंदे, अगं आपण तरी समजून घेऊ. तसं जर कुणी आपल्याशी बोललं नाही तर आपल्या अंगाला काही भोकं पडणार आहेत का? आजी आत्याला असं म्हणत होती तेव्हा रामदास काका बाहेरून आजीला म्हणाले, आये, आबाचं वागणं मला खरंच पटलं नाही आणि त्याबद्दल मी इरलीकडे बोललो तर ती म्हणते तशी आजीच म्हणाली, अरे लेकरा, तू तिला काय बोलू नको रे, आणि कुणाचा मान आम्हाला नको. मला फक्त माझ्या वाड्यात शांतता हवी रे. आता नेहमी असंच व्हायचं. आमच्या इरली काकू जरा काही झालं की भयंकर आदळआपट करून आम्हा पोरांना शिव्या घालत राहायच्या. आता त्यांचं हे असं उठसूट शिव्या घालणं खरं तर आमच्या वाड्यात कुणालाच पटत नव्हतं, पण त्यांच्या त्या दुःखाकडे बघून कोणी काही बोलत नव्हतं. त्यात समजा रामदास काका काही त्यांना बोलले की त्या अशा काही थैथयाट करायच्या की ते बिचारे गप्प उठून सातमाईंच्या पारावर जाऊन बसत. नंतर आत्याच त्याच्या हाताला धरून आपल्या माजघरात नेऊन आजीबरोबर त्यांना घोडभर चहा देऊन त्या दोघी त्यांची समजूत काढत असत. आता तर इरली काकून एक नवीनच तऱ्हा काढली होती. त्या आमच्या आत्मा आणि तुकादादा शाळेतून वाड्यात आले की त्यांनी बाहेर ओसरीवर आम्हा मुलात न सोडता त्या आपल्या चुलीकडे बसवून ठेवायच्या. त्यांना जरा इथे तिथे पाठवायच्या नाहीत. ते दोघे बिचारे आपला अभ्याससुद्धा चुलीकडे बसून करायचे आणि त्यांनी जरा आपल्या आईला इथे तिथे जातो असं म्हटली की इरली काकू ओरडून त्यांना म्हणायच्या, अरे, बाहेर बसलेली भुतावळ तुम्हालाही गिळून बसतील. मला तुम्हाला त्या पोरांच्या नजरेसमोर सुद्धा ठेवायचं नाही आहे. त्यावेळी आम्ही पोरं इरली काकूंचं ते तांडव ऐकत खाली मान घालून अभ्यास करायचो. मला आणि सगुणाला त्यावेळी अगदी अपराध्यासारखं वाटत असे. आता बिचारे आमचे आत्मा आणि तुकादादा रात्रंदिवस आपल्या आईचं रडणं ऐकत चुलीकडे बसून राहत. तरी त्यांना रामदास काकांनाही काही बोलायची सोय नव्हती, कारण लगेच इरली काकूंचं भिंतीवर डोकं आपटून रडणं आणि मोठमोठ्यानं ओरडणं सुरू व्हायचं. आणि नंतर त्यांचं ते रडणं ओरडणं आमचा संपूर्ण वाडा गप्प राहून ऐकत राहायचा.
एकदा मात्र आमच्या आनंदी अक्का काकूंच्या चुलीजवळ जाऊन म्हणाली, "अगं इरले वहिनी, तू आत्मा तुकाला का असं आपल्या चुलीकडे डागवून ठेवतेस? अगं वाढती पोरं आहे ती, त्यांना असं डागवून ठेवणं बरं नाही." तसं इरली काकूने आपलं कपाळ बडवत त्यांच्या चुलीवर रटरटणाऱ्या आमटीचं पातेलं उचलून जोरात जमिनीवर आपटलं आणि त्या ओरडल्या, "आनंदे, तू मध्ये पडू नको. माझ्या सखाला असंच मी त्या सगुण आणि सरस्वतीवर विश्वास ठेवून सोपवलं तर त्यांनी त्याला सर्वर पोचवलं. आता काय मी आत्मा आणि तुकालाही घालून बसू?" तेव्हा आमची आत्या काहीही न बोलता खाली मान घालून बाहेर आली होती. आता आमचे आत्मा आणि तुकादादा आम्हा पोरांबरोबर नसल्यामुळे आम्हा पोरांना शनिवारी आणि रविवारी फार कंटाळा यायचा. पूर्वी कधी रहीम मास्तरांची शिकवणी नसली की आम्ही पोरं आमच्या बाबळीच्या झपाटलेल्या रानात आत्मा, तुकादादा, कावत्या, मावत्या या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली चोरशिपाई खेळायचो. तसं ज्यावेळी ते सांगतील ते खेळ खेळून कंटाळा आल्यावर लोकांच्या शेतात धाडी घालायला पाळायचो. कधी काय व्हायचं, आम्हा पोरींची आपापसात भांडणं होत. त्यावेळी आत्मा आणि तुकादादा आम्हा भांडणाऱ्या पोरींच्या पाठीत एक एक गुद्दा हाणून आमची ती भांडणं सोडवत असत, तर कधी आम्हाला कान धरून उठाभाषा काढाव्या लागत. तसा आम्हाला मारण्याचा, ओरडण्याचा अधिकार फक्त आमच्या ह्या 2 दादांनाच होता, कावत्या मावत्याला नाही. आम्ही पोरं देखील या दादांचं नेहमी ऐकायचो. आमचा प्रत्येक दिवस फुलपाखरू होऊन पटकन उडून जायचा, पण आता हेच आमचे दादा आमच्याबरोबर बसायला, खेळायला नसल्यामुळे आमचं झपाटलेल्या रानातलं खेळणं, ते शेतावर धाडी घालणं सगळं संपलंच होतं. त्यानंतर आम्ही पोरं कधी आराकाकांच्या शेतातली ती बोर टमाटी खायला गेलो नव्हतो का कधी कालिया नदीच्या काठी फिरलो नव्हतो. आता फक्त ओसरीवर बसून किंवा आपल्या घरात बसून इरली काकूंचं ते रडणं किंवा त्यांची ती आदळआपट आणि शिव्या ऐकून गप्प बसून राहायचो. आमच्या वाड्यात आता मोठ्यानं बोलायची सुद्धा सुरू होती. जो तो अगदी दबलेल्या मनस्थितीत असे. आमच्या शिवा काकांनी तर आम्हा पोरांना जवळ बोलवून आमच्या डोकीत तबला वाजवणं सुद्धा बंद केलं होतं. म्हणजे आता ओसरीवर कोणीच नसे. कधी काय होत असे, आम्ही पोरं ओसरीवर बसल्यावर वाकून भिंतीशी टेकून बसलेल्या आमच्या आत्म्या तुकादादाला बाहेर या असे हळूच हातवारे करायचो, तेव्हा ते दोघेही पुस्तक तोंडावर धरून आपल्या चुलीकडे स्वयंपाक करणाऱ्या आईकडे बोट दाखवून नाही म्हणत माना हलवत. कधीकधी आम्ही पोरं त्यांना तिथूनच आमच्या गमती जमती दाखवायचो आणि ते दोन्ही दादा हसले की आम्हाला इतकं बरं वाटायचं म्हणून सांगू. तर कधी आमच्या काकूंना आमचं ते दादांबरोबर हातवारे करणं लक्षात येत असे आणि त्यावेळी त्या संतापानं उठून आम्हाला शिव्या देत धाडकन दरवाजा लावून घेत. खरंच ह्या दिवसात आमच्या इरली काकूंनी सगळ्यांना अगदी वैताग आणला होता. त्या मला, सगुणेला, मंजी व यम्मी, चिंगीला अगदी डोळ्यांनी बघत नव्हत्या. आम्हाला जरा पाहिलं की ते आपल्या बोटं कानशिलावरनं कडाकडा मोडत शिव्याच घालायला लागत. माझ्या पोरांना खाणाऱ्या ह्या मेलींची लग्नच होणार नाहीत. माझ्या सखाला या सटवाईंनी खाल्लं, यांचं कधी बरं होणार नाही. आणि ते सगळं ऐकून आम्ही पोरी आमच्या परकरानं डोळे पुसत आमच्या सदाच्या आठवणीनं अगदी व्याकुळ होत असू. कधी काकूंच्या शिव्या सहन न होऊन आम्ही आमच्या आयांच्या जवळ इरली काकूंची तक्रार केली की त्या हलकेच म्हणत, "पोरींनो, अगं काकूची मनस्थिती ठीक नाही. थोडा वेळ जाऊ दे, नंतर त्या आपोआप शांत होतील. म्हणून त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका." तरी एकदा मी आईला हळूच म्हणाले, "आये, आता इरली काकू दुःखी आहेत म्हणून सतत त्यांच्या शिव्या कोण खाणार ग? काल तर मला बघून माझ्यावर थुंकल्या त्या." हे ऐकूनही माझी आई काही न बोलता खाली मान घालून गप्प भाकऱ्या बडवत राहिली. त्यावेळी मी रडत आईला म्हणाले, "आये, मी सखाला कालिया नदीवर नेलं तेव्हा त्याला मी रोज ठेवते त्याच कातळावर अगदी मध्ये ठेवलं होतं. तो का कातळाच्या कडेला गेला मला खरंच माहीत नाही ग." त्यावेळी माझी आई माझ्याबरोबर रडायला लागली. तसे तिथेच पान खात बसलेले माझं बाबा काही न बोलता आत्याच्या चुलीजवळ जाऊन बसले. हे असे प्रकार नेहमी होत असत. कधी मी रडत असे तर कधी सगुणा रडायची. एकदा आमचे नागो काका म्हणत, "हे सगळं होणारच होतं." सखावर सातमाईंच्या रक्षणाचा पदर नसल्यामुळे त्याचं विधिलिखित ठरलं होतं. त्याला आम्ही पोरं अप्रत्यक्ष कारणीभूत ठरलो होतो, पण आमचे इरली काकू कोणाचं काही ऐकून न घेता सगळा वाडा डोक्यावर घेऊन सगळ्यांना त्रास देत राहिल्या होत्या. त्यात आता आमची आजी आणि आत्याही इरली काकूंना काही बोलत नव्हत्या. त्यामुळे आता काय झालं होतं,
इरली काकूंना वाटलं आपण कुणालाही काहीही बोलू शकतो आणि आपल्याला कोणी काही बोलत नाही, कारण त्या सगळ्यांची चुकी आहे. परंतु आपण सखाला सातमाईंच्या वाड्यात जन्म न देता दूर दिला होता. खोतांच्या परंपरेप्रमाणे त्याला सातमाईंच्या पायावर न घालता त्याचं बारसंही त्यांनी सातमाईंच्या पारावर नंतर केलं होतं. ही सगळी त्यांची चुकी होती ना. त्यामुळे सातमाईंनी रागवून सखावर आपल्या रक्षणाचा पदर घातला नव्हता. नाहीतर त्या कठीण प्रसंगात सखाला त्यांनी नक्की वाचवलं असतं. पण ह्या गोष्टीचा त्या विचारच करत नव्हत्या. तर त्यांच्या सखाच्या जाण्याचं खापर त्या सगळ्यांवर फोडत राहिल्या होत्या. आता त्यांच्या इतकं सखाचं दुःख आम्हा सगळ्यांना होतं, पण आपल्या दुःखाचा त्यांनी इतका कडेलोट केला होता की आता सगळ्यांना इरली काकूंबद्दलची सहानुभूती जाऊन त्यांचा राग यायला लागला होता. पण त्या मात्र आपण कुणाला काहीही बोलू शकतो या भ्रमात राहून सगळ्यांच्या डोक्यावर चढून बसल्या. त्यांनी वाड्यातल्या सगळ्यांशी आपले संबंध बोलणं तोडून टाकलं. कधी आजी किंवा आत्या त्यांच्याजवळ गेल्या की त्या जेवढ्यास तेवढं बोलून नंतर डोळे घालत खाली मान घालून बसत. मग त्यावेळी आजी किंवा आत्या तिथून उठून येत. इरली काकू आपल्या पोरासाठी सदानकदा माझघरात चुलीजवळ बसून खाली मान घालून रडत बसायच्या. त्यांच्या त्या रडण्याला कुठली काळवेळ किंवा अंत असा राहिलाच नव्हता. मला आजसुद्धा ते स्पष्ट आठवतं. त्यावेळी ते इरली काकूंचं मंद रडणं आमच्या वाड्याच्या कानाकोपऱ्यात भरलेलं असायचं. त्यांचे हलकेच पुटपुटत मंद हुंदके देणं माझ्या कानात आजसुद्धा गुंजतंय. खरंच फार वाईट दिवस होते ते. सगळ्यांच्या हृदयाचे तुकडे तुकडे करणारे ते दिवस देवा कधी कोणावर येऊ देऊ नकोस. तो प्रत्येक क्षण मी आजसुद्धा विसरलेले नाही. कधी इरली काकू फार रडायला लागल्या की आमची आजी त्यांच्या चुलीजवळ जाऊन त्यांना समजवत असे, तरीही त्या रडत राहिल्या की स्वतः नंतर तिथून उठून सातमाईंच्या पारावर जाऊन गप्प बसत असे. आणि मग बऱ्याच वेळानं ते आत्याच्या लक्षात आलं की ती जाऊन आजीला काहीतरी सांगून बळे बळे आत घेऊन येत असे. माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या आठवणीच नसत्या तर कदाचित ती व्यक्ती जगूच शकली नसती. तर कधी मला असं वाटतं की काही वाईट आठवणींमुळे एखादी व्यक्ती जगूनही तीळ तीळ मरत राहते. मला त्या प्रसंगाची आजसुद्धा आठवण आहे. त्या वाईट दुपारी शेतावर गेलेली आमच्या वाड्यातली पुरुष मंडळी जेवायला आली होती. त्यावेळी आमचे रामदास काका आणि आत्मा तुकादादा आपल्या चुलीकडे जेवायला बसले होते. तर माझे बाबा आणि काका आपापल्या चुलीजवळ जेवायला बसले होते. आम्ही पोरंसुद्धा त्यांच्याबरोबर जेवायला बसलो होतो. त्यावेळी आजी आणि आनंदी आत्या देखील आपल्या चुलीकडे जेवायला बसल्या होत्या. त्यावेळी आमचा वाडा शांत होता. कुठेच कसली गडबड गोंधळ नव्हता. जणू आमच्या वाड्यानं देखील सखाच्या सुतकाचं पांघरूण डोक्यावर घालून तो गप्प झालेला होता. तसंही आता इरली काकूंच्यामुळे पूर्वी सतत हसता खेळता असलेला आमचा वाडा आता नेहमी शांत असे. तर असे आम्ही सगळेजण भाकरी खात असताना अचानक आमचे रामदास काका चिडून जोरात ओरडले, इरले आता तू गप्प बैस, आम्हाला निदान सुखानं भाकर तरी खाऊ दे. अगं आपला सखा गेला त्याचं दुःख आम्हा सगळ्यांना आहे, सगळ्या वाड्याला आहे. इरले तू उगाच तुझ्या दुःखाचा त्रागा करून सगळ्यांना त्रास देतीयस. आता ते सगळेजण तुझं दुःख समजून काही बोलत नाही याचा तू गैरफायदा घेतीयस. बघ आपल्या सखाच्या जाण्यानं त्या सगळ्यांची काय दशा झाली आहे. कधी नाही ते आमचे रामदास काका एका दमात हे बोलले ते सगळ्या वाड्यानं ऐकलं. त्यावेळी आमचे सगळ्यांचे भाकरी खाणारे हात ताटातच थबकले होते आणि आम्हा सगळ्यांना जाणवलं आमच्या इरली काकू पळत ओसरीवर आल्या आहेत. त्या खरोखर आल्या होत्या. रडत ओरडत पाय आपटत किंचाळल्या. मी त्या पोरींना म्हणाले होते माझ्या सखाला नेऊ नका, तरी माझं काही एक न ऐकता त्यांनी मुद्दाम नेलं आणि त्याला कातळावर आपटून मारलं. आणि आता तुम्ही म्हणता सगळ्या वाड्याला माझ्या सखाचं दुःख आहे. त्या सगळ्यांची काय दशा झाली आहे. तर या की बाहेर या, प्रत्येकाच्या चुलीजवळ जाऊन बघा. सगळेजण आपापल्या पोरांबरोबर सुखानं भाकरी खात बसलेत. मीच एकटी माझ्या पोराचं दुःख आठवत रडत बसली आहे. एवढं बोलून त्याने रडून असा काही आकांत मांडला की त्या दिवशी वाड्यात नंतर कोणी जेवलंच नाही. आमच्या आयांचे तव्यावर भाकरी घालणारे हात तव्याजवळच थबकले. माझे बाबा आणि काका अर्ध्यावर जेवण सोडून खाली मान घालून बसले. तर रामदास काका जेवणावरनं उठून हात धुवून जराशीही विश्रांती न घेता भर उन्हात शेताकडे निघून गेले होते. त्या वाईट वेळी आत आमचे आत्मा तुकादादा रडत होते. आता हा ताण कोणालाच सहन होत नव्हता आणि संतापलेली माझी आजी अर्ध्या जेवणावरनं उठून
बाहेर येऊन रडणाऱ्या इरली काकूंना ओरडली, "इरले हो, तुझ्या सखाला आम्ही सगळ्यांनी खाल्लं, म्हणून तू आता माझ्या पोराला आणि माझ्या नातवंडांना खाणार आहेस का? बघ, माझा लेक न जेवता उपाशी गेला, तरी ह्यापुढे मला हे चालणार नाही, सांगून ठेवते." तेव्हा मात्र इरली काकू गप्प खाली मान घालून मुसमुसत राहिल्या. आम्हा सर्वांच्या आयुष्यातली ती फार वाईट दुपार होती. सगळा वाडा न जेवता फक्त रडत होता. आजी सातमाईंच्या पारावर जाऊन रडत बसली. आत्या, आत्मा आणि तुकादादाला आपल्या जवळ घेऊन रडत बसली. नंतर माझे बाबा आणि काकासुद्धा न जेवता तसेच निघून गेले शेतावर. त्यावेळी मी भयंकर उदास होऊन एकटीच बसून इरली काकूंचं ते सदा सदा असं ओरडणं ऐकत होते. तेव्हा मला तो गोड सखा आठवला. त्यावेळी तो मला म्हणाला होता, "सरस्वते, मी सुद्धा येतो ना गं." आणि मी त्याला माझ्या कमरेवर घेतलं होतं. परमेश्वरा, खरंच का ते सखाचं मला शेवटचं दर्शन होतं? त्याच्या आठवणीनं माझं भान हरपून मी मोठ्यानं सखा सखा करून रडू लागले, तेव्हा इरली काकूंचं रडणं माझ्या रडण्यात मिसळून गेलं होतं. आज सुद्धा आठवण आली की नंतर ती वाईट दुपार आठवते. खरंच कधी कधी कोणाच्या आयुष्यात कसला दिवस उगवेल हे कोणी सांगूच शकणार नाही. आता खरोखर इरली काकूंनी आपलं पोर घालवलं, ते एका आईचं प्रचंड दुःख अगदी आभाळाला झाकून टाकणारं होतं, त्याची जाणीव सगळ्या वाड्याला होती. तसं आम्हालाही ते दुःख होतंच की. त्यामुळे सगळ्यांनाच वाटत असे, जर आपल्या सखाचं इतकं दुःख आहे तर त्याच्या त्या माऊलीला किती दुःख होत असेल, आणि त्यामुळे सगळा वाडा त्यांच्याकडे सहानुभूतीनं बघत होता. पण आमच्या त्या सहानुभूतीनं इरली काकूंच्या दुःखानं एक विचित्र विकृत वळण घेऊन टाकलं. त्या आपल्या पोराच्या त्या जाण्याचं दुःख आम्हा वाड्यातल्या सर्वांवर वाटेल ते आळ घालून सगळ्यांना शिव्याशाप देत पुन्हा पुन्हा उघडत राहिल्या. जणू काय तो सखाराम आमचा कोणी नव्हताच. त्याचा वियोग त्यांच्या इतका आम्हाला सुद्धा होता. त्यामुळे आमच्या त्या दुःखात काकूचं ते बोलणं, शिव्याशाप देणं आम्हा सर्वांना फार मनस्तापाचं होत होतं. आणि सगळ्यात जास्त मनस्ताप आमच्या रामदास काकांना होत होता. आता त्यांनाही आपल्या पोराचं दुःख होतंच की. ते वरकरणी दाखवत नसले तरी त्यांचं मन आतल्या आत रडतच असणार. पण इरली काकूंनी अगदी आपल्या दुःखाचा कहर करून त्यांना त्या सुखानं भाकरी सुद्धा खाऊ देत नव्हत्या. सुरुवातीला काकांनी आपलं दुःख मनात ठेवून इरली काकूंना खूप समजावलं, पण त्या काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीत. त्यात त्यांच्या माहेरचं कोणी त्यांना भेटायला आलं की नंतरचे 4 दिवस त्या रडून रडून आमचा वाडा डोक्यावर घ्यायच्या. त्यांच्या माहेरच्यांनी आमच्या कोणाशी बोलणंही टाकलं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा रामदास काकांवर वाईट परिणाम होत होता. आणि हे सगळं आमचा वाडा, आत्या, आजी निमूटपणे बघत बसल्या होत्या. त्यात आता काकूंनी एक नवीनच खूळ काढलं. त्या दिवसभर माझघरात चुलीजवळ बसून "सखा, मी काय करू रे, सखा सखा" असं करत रडत राहायच्या. थोडे दिवस त्या दिवसभर तसे रडल्या होत्या, पण नंतर रात्री बेरात्री त्या माझघरात जाऊन रडत बसायला लागल्या. तेव्हा मात्र आम्हा सगळ्यांना त्यांची चिंता वाटायला लागली. माझ्या आजीने अनेक वेळा इरली काकूंना समजावलं होतं, तरी त्या फक्त तांब्या घेऊन झपाटलेल्या बाबळीच्या रानात जाण्यापुरतं माझघर सोडत आणि बाकी सगळा वेळ माझघरात सखा सखा करत बसत. अगदी माझघरातल्या मोरीत आंघोळ करताना सुद्धा "सखा सखा, मी काय करू रे" म्हणून रडत राहत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे आता त्यांच्याकडे अगदी भागवत नव्हतं. या 3-4 महिन्यात त्यांची अगदी दशा झाली होती. आधीच पालीसारख्या पांढऱ्या फटफटीत असलेल्या इरली काकू आता कोणी त्यांच्या अंगातलं रक्त ओढून काढावं तशा सफेद पांढऱ्या पडल्या होत्या. त्यांचा अगदी हाडांचा सापळा झाला होता. रामदास काका आणि आम्ही सगळेजण त्यांच्या त्या अवताराकडे बघून त्यांनी कुणाला कितीही शिव्या दिल्या तरी उलट न बोलता खाली मान घालून निघून जात असू. आता तर दर 15 दिवसांनी आबा पाटील आणि रामा काकू डॉक्टर जयंतना कोल्हापूरहून जीपनं घेऊन येत. ते इरली काकूंना तपासत, तिला इंजेक्शन देत, औषधांची यादी रामदास काकांजवळ देत. त्यावेळी ते एकच म्हणत, "आता यांनी स्वतःला सावरायला हवं, नाही तर यांचं काही खरं नाही." त्यामुळे आबा पाटील दरवेळी इरली काकूंना कोल्हापूरला येऊन राहायला सांगत, तर रामा काकू आपल्या पोरीची ती अवस्था बघून रड रडायच्या. इरली काकू आपलं माझघर सोडून कुठे जायला तयार होत नव्हत्या. नंतर त्यांना बघायला आलेले आबा, रामा काकू आम्हा कुणाशी काही न बोलता निघून जात, पुन्हा 15 दिवसांनी येण्यासाठी.
आता माझे बाबा आणि काका कधी ओसरीवर बसले की ते कोणी काही न बोलता फक्त खाली मान घालून बसलेल्या आजी आणि आत्याकडे बघत बसत. त्यावेळी आमच्या त्या शांत वाड्यात फक्त इरली काकूंचे ते मंद हुंदके भरून राहिलेले असत. शेवटी आजी उठायची, माझ्या बाबांना आणि काकांना म्हणायची, लेकरांनो जा तुम्ही भाकर तुकडा खाऊन घ्या. त्यावेळी आत्या उठून रामदास काकांना आणि आत्मा तुकाला घेऊन आपल्या चुलीकडे नेऊन बळे 4 घास खाऊ घालत. तसंच ती इरली काकूंनाही सकाळ संध्याकाळ जबरदस्तीनं भाकरी खायला घालायची. एकदा संध्याकाळी तातू मागचं दार बंद करताना त्याला तिथे सातमाईंच्या पारावर रामदास काका रडत बसलेले दिसले. त्यांनी धावत येऊन आजीला सांगितलं. आजी हळूहळू तिथे जाऊन त्यांना म्हणाली, लेकरा वाड्यात चल. रामदास काका तिचा हात धरून रडत म्हणाले, आये इरली आणि मी चुकलो, पण म्हणून सातमाईंनी त्याची एवढी मोठी शिक्षा आम्हाला द्यायची का गं? माझ्या सखाची काय चुकी होती? अगं त्यांनी दाजीच्या अन्नीला जीवनदान दिलं, पण माझ्या सखाचा जीव नाही वाचवला. ते काही नाही आहे, सातमाईंना मी इथे येऊन रोज त्याचा जाब विचारणार. अगं लेकरू चुकलं तर आई त्याला माफ करते ना, का त्याला ती मृत्यूदंड देते? त्यावेळी माझी आजी काही न बोलता त्यांना वाड्यात घेऊन आली. नंतर त्यांच्या डोक्याला तेल चोळून आपल्या कुशीत घेऊन झोपली, तेव्हा आत्या रडली होती. हल्ली इरली काकू कधी स्वयंपाक करत तर कधी नुसत्या रडत बसत. त्यावेळी रामदास काकाही आमच्या आत्याच्या चुलीकडे जाऊन गप्प बसत. तिने वाढलेलं ते जेवायला लागले की नेमका त्याच वेळी इरली काकूंचा आकांत सुरू होई. मग ते तसं भरलेलं जेवणाचं ताट सरकवून अगदी व्याकुळतेनं आत्याला म्हणत, आनंदी अक्का मी काय करू ग? त्यावेळी आमची आत्या त्यांना जवळ घेऊन धो रडायची. ती तरी दुसरं काय करू शकणार होती? या सगळ्या गोंधळानं शेवटी आजी त्यांना समजावून आपल्या दाटल्या गळ्यानं म्हणे, रामदास लेकरा तू धीरानं वाग. हे एका आईचं दुःख आहे रे, समजून घे तिला. थोडा अवधी गेला की शांत होईल ती. त्यावेळी रडत रामदास काका म्हणत, आई मी तिला किती समजावून घेऊ? अगं मी सुद्धा बाप आहे ना, माझ्या पोराचं दुःख आहे मलाही. तरी इरली सखा फक्त तिचाच होता, आमचा तो कोणी नव्हता असा भाऊ करून वागते, बघतीस ना. वाड्यातल्या पोरांना सतत शिव्या शाप देते. अगं सरस्वती सगुणा ओसरीवर येत सुद्धा नाही, त्या सगळ्या पोरांचं हसणंच संपवून टाकलंय तिने. आता इरली काकू काय करायच्या? आपल्या चुलीजवळ रामदास काका आत्मा तुकाला सतत बसवून रडत त्यांना म्हणत असायच्या, आता तुम्ही कुणी कुणाकडे बोलायचं नाही की कुणाशी संबंध ठेवायचा नाही, कारण त्या सगळ्यांनी मिळून आपल्या सखाला खाल्लंय. तेव्हा ते तिघेही त्यावेळी काही न बोलता फक्त त्यांच्याकडे बघत गप्प बसत. काकू मात्र अखंड बडबड करत. रामदास काका कोणाच्या चुलीजवळ गेले, कोणाशी जरा बोलले की काकू असा काही थैथयाट करत की आजीच नंतर रामदास काकांना म्हणायची, रामदास लेकरा तू इरलीच्या चुलीजवळ पोरांना घेऊन बस, बाहेर ओसरीवर येऊ नको बाबा. त्यात आता आत्मा तुकालाही आपल्या आईचा हा मनस्ताप सहन होत नव्हता. आज 7-8 महिने ते येऊन जाऊन चुलीकडे बसून सखा हे आईचं ऐकत राहिले होते आणि आता त्यांना ते फार कठीण वाटत होतं. कुणाला कळतच नव्हतं की आता या दुःखातनं इरली काकूंना बाहेर काढायचं कसं. आमच्या वाड्यातल्या इरली काकूंची ही तरा मांजरीवाडी भर पसरली होती. घराघरात आता काकूंच्या ह्या वागण्याची चर्चा होत होती. गावकरी आता त्यांच्याबद्दल चारी तोंडाने बोलायला लागले होते. आमच्या सातमाईंच्या वाड्यात कधी भाऊबंदकी झाली नव्हती. एक उत्तम एकत्र कुटुंबाचा वाडा म्हणून अनेक गावकरी आमच्या वाड्याचं नाव घेत असत. त्यातच आमच्या वाड्याची चर्चा आता घरोघरी होत असल्यामुळे आमच्या वाड्याची शांतीच गेली. त्यात गावातलं कोणी इरली काकूंकडे आलं की त्या ह्या वाड्यातल्या पोरींनी माझ्या सखाला खाल्लं हो म्हणून वेड्यासारख्या सगळ्यांना शिव्या देत सुटायच्या. नेहमी आमच्या वाड्याच्या एकीवर जळणाऱ्या लंगड्या किन्ना काकाचं त्यामुळे फिदी हसायला आयतं फावलं होतं. ते मुद्दाम गंगी आणि दुमी काकूंना इरली काकूंकडे पाठवत. हे सगळं आमच्या आजीला कळायचं. शेवटी एकदा तिने दुमी काकू आणि गंगी काकू त्या इरली काकूंना भेटायला आल्या, तेव्हा त्यांना त्यांच्याकडे न पाठवता आजी जोरात रागानं ओरडून दोघींना म्हणाली, काय गे हे दुमे गंगे, तुम्हाला तुमच्या वाड्यात कामधंदा नाही का? उठसूट माझ्या वाड्याकडे धावता ते. त्यापेक्षा त्या लंगड्या किन्नाचे पाय चेपत बसा. इरलीला आम्ही सांभाळू हो, तुमची गरज नाही, ते निघा आता. आजीच्या ह्या ओरडण्यानंतर दुमी आणि गंगी काकूचं आमच्या वाड्यात येणं थांबलं. तरी किन्ना काका 4-5 वेळा येऊन गेले. हे गावकऱ्यांसमोरचे वाड्याचे धेंडवडे आजीला सहन होत नव्हते. त्यामुळे ती अनेकदा सातमाईंच्या पारावर जाऊन रडत म्हणायची की सातमाईंनो तुम्ही असं का केलं?
आमच्या सखाला असं नेण्यापेक्षा मला का तुम्ही नेलं नाही, आता मी त्या सगळ्यांना कसं सांभाळू. खरोखर सखाच्या त्या अचानक जाण्यानं आमच्या वाड्याला अमावास्येचं ग्रहण लागलं होतं. या आमच्या कठीण काळात आनंदी आत्याचे सुरेश रमेश चिकोडीला कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला शिकत होते. पुढे पुढे आमच्या रामदास काकांनी इरली काकू कशीही वागली तरी कुठल्याही गोष्टी तिच्याशी वाद घालणं सोडून दिलं होतं. आता ते दुपारी भाकरी खाऊन शेतावर गेले, संध्याकाळी शेतावरनं वाड्यात आले की आम्हा सगळ्या मुलांना आजी आणि आत्याला घेऊन टाळ चिपळ्याच्या तालावर त्यांचं आवडतं तुकाराम महाराजांचे अभंग म्हणत बसत. त्या अभंगाच्या पवित्र सुरात स्वतःच्या दुःखाला बुडवून त्यावेळी आमचा सगळा वाडा ओसरीवर असे. त्यात फक्त आमच्या इरली काकू आणि आत्मा तुकादादा नसत. आमच्या वाड्यात त्या टाळ गजरातल्या त्या सोन्याच्या अर्थाच्या अभंगांनी हेलावून गेलेल्या आमच्या इरली काकू नंतर एकटीच आपल्या चुलीजवळ बसून सखा मी काय करू रे पोरा म्हणून अगदी पिळवटून रडत बसत. त्यावेळी त्यांच्या त्या दुःखानं आमची काळीजं फाटून निघत, पण आम्ही त्या काकूंचं सांत्वन करण्यास असमर्थ होतो. श्रोते हो, सौ ऑयडा बॅरोटोलोखित सातमाईन सरान या कादंबरीच्या पहिल्या भागातलं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण उद्या, आणि ते प्रकरण आहे अशुभ मुंगळ्याचं मांजरी वाडीतलं आगमन. भेटूयात हे आगमन ऐकण्यासाठी उद्या. तोपर्यंत नमस्कार.